भिवंडी स्थित नासिक रोड भिनार जकात नाके के पास डीडी ग्राउंड में संयुक्त आदिवासी क्रीड़ा मंडल द्वारा आयोजित भव्य आदिवासी प्रीमियर लीग 2025 का आयोजन संयुक्त आदिवासी क्रीड़ा मंडल अध्यक्ष श्री एकनाथ घाटाल, उपाध्यक्ष प्रदीप भंडारी, लक्की भंडागने, मंगेश भोईर, सचिव नितिन सांबरे, सह सचिव दिलीप पाटिल, खजिनदार प्रमोद पाटिल, सह खजिनदार श्रीकांत पडवले, सल्लागार रविंद्र जाधव सर तथा संयुक्त आदिवासी क्रीड़ा मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा आज दिनांक 27 मार्च 2025 से 29 मार्च 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस आदिवासी प्रीमियर लीग 2025 का भव्य उद्घाटन शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष के भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख सम्मान्य श्री महादेव जी घाटाल, भिनार सरपंच भरत घाटाल, ग्राम सेवक संजय पाटिल, पो गांव के समाज सेवक व उद्योगपति तेजस पाटिल, अशोक वाघ चौड़े के साथ साथ उपस्थित मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं इस आदिवासी प्रीमियर लीग 2025 में संयुक्त आदिवासी क्रीड़ा मंडल में लगभग 100 टीमें हैं। इस 100 टीमों में से हर एक टीम के एक दो खिलाड़ी लेकर 10 टीम बनाकर इस आदिवासी प्रीमियर लीग में 10 टीम सहभाग लेने वाले हैं। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। महादेव मला विनंती आहे आपण आपल्याशी बसते राजा स्पोर्ट्स कोगाव टीमचे ओनर आहेत आदरणीय सन्माननीय शिल्पदेवरिया ओनर आहे आदरणीय तेजस्वी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुष्पहार अर्पण करतोय। आपण विफल जो कार्यक्रम आहे एका बाजूला संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय सन्माननीय स्मृतीचे प्रेरित आहेत महादेव अंबू घाटाल साहेब अशा प्रकारचं हे कॉईन आहे। हा कॉईन चे मान्यवर त्यांच्याकडे दिला जाणार आहे। आणि महादेव घाटाल साहेब म्हणून आवाज दिला होता त्याचा विश्वास जाधव क्रीडाशील एवं ब्राह्मणवाडा त्यांच्या करणारे टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर जवळपास 1500 रुपयांचा पारितोषिक टॉस जिंकल्यानंतर हे पारितोषिक मिळालेलं आहे किंवा टॉस जिंकलेला आहे। सर्वात पहिले निर्णय काय असेल फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे। तुमचे संघाधिकारी पुरस्कार सदस्य आहेत त्याच्यानंतर करण कदम आपल्या संघाला सर्वात पहिले बॅटिंग करायची आहे आणि तुमच्या संघाधिकारी पुरस्कार सदस्य आहेत। त्यानंतर एक स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी या स्पर्धेची खास करून प्रणेते म्हणून राहिलेला आहे महादेव अंबू घाटाल साहेबांना विनंती आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीवाडा आयोजित अतिशय सुंदर असा सुशोभ्य ग्राउंड आहे, मैदान आहे आणि या ग्राउंडवर जे खेळ खेळतात ते खरोखर भाग्यवान असतील। सन्माननीय महादेवजी घाटाल याचं योगदान अतिशय प्रत्येक वेळेस प्रत्येक मॅचमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये अतिशय योगाचं मार्गदर्शन आणि मदत सुद्धा असते तेवढे। आणि त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष टीमचे सर्व कमिटी मेंबरचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो
कारण आदिवासी प्रीमियर लीग म्हणजे आदिवासी पोरांना खेळायला जे प्रोत्साहन दिला वाडा भिवंडी तालुक्यामध्ये, खरोखरच मनापासून सर्वांचेच अभिनंदन पहिल्यांदा. कारण मेहनत सुद्धा तेवढीच करावं लागते. कारण साधी टुर्नामेंट जर असेल त्याच्यासाठी पण मेहनत घ्यावं लागते, तर ही तर मग पूर्ण पालघर ठाणा जिल्ह्यासाठी आहे. अतिशय सुंदर सुशोभ्य अशा वातावरणामध्ये हे मॅच खेळवले जातात. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना आणि आयोजकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि संपूर्ण टीमसाठी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या खात्याकडून शुभेच्छा असतील. आणि खेळाडूंना एक विनंती असेल, खेळवृत्तीनेच खेळायचंय. आतापर्यंत अतिशय सुंदर असं आयोजन केलं जात आहे आणि सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन. या कमिटीला जेवढे धन्यवाद दिले तेवढं कमी आहे. कारण आम्हाला प्रत्येक वर्ष या क्रिकेटच्या उद्घाटनासाठी खरं तर या ठिकाणी आमचे मामा महाराष्ट्र पोलीस CSI आहेत. या ठिकाणी आवर्जून आम्हाला आणि खेळाडूंना ठाणे जिल्ह्यातील नसून तर पालघर वगैरे या सर्व ठिकाणी त्यांचं योगदान आहे. या ठिकाणी युवकांचे प्रेरणास्थान या तालुक्यातले तेजस्वी पाटील साहेब, खरोखर त्यांच्यामुळे या खेळाडूंना ऊर्जा मिळते आणि अनेक प्रकारची मदत त्यांच्याकडून नेहमी या संघाला असते. या ठिकाणी खरं तर संयुक्त आदिवासी प्रीमियर लीग या ठाणे आणि पालघर या ठिकाणी यांच्या माध्यमातून हे सामने खेळवले जातात. खऱ्या अर्थाने या तालुक्यामधले नसून तर दोन्ही जिल्ह्याच्या आदिवासी किंवा सर्व खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ निर्माण करून देतात. आणि यांची संकल्पनाच अशी आहे. खरोखरच या ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी ज्या मॅची होतात आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता ते हे खेळ पार पाडतात. आणि शिस्तबद्ध असलेल्या हा एक कमिटी आहे. या कमिटीने या कमिटीचे मला वाटतं अध्यक्ष उपाध्यक्षांना पूर्ण टीम या टीमला जेवढं या ठिकाणी धन्यवाद देता येईल किंवा त्यांचं अभिनंदन करता येईल तेवढं कमी पडेल. कारण या ठिकाणी आपले सरपंच असतील, ग्रामपंचायत कमिटी आहे. या ठिकाणी या कमिटीने मला वाटतं या ठिकाणी हा ग्राउंड उपलब्ध करून दिला, त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि असाच एक चांगल्या प्रकारचा खेळ खेळून सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे, कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता एक चांगल्या प्रकारचा खेळ खेळून या आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचं नाव लौकिक करायला अशा प्रकारचं शुभेच्छा सर्व खेळाडूंना देतो. या ठिकाणी मला उद्घाटनासाठी बोलावलं. मी भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मला बोलून सन्मान आणि उद्घाटन केलं त्याबद्दल मी या कमिटीचं खूप खूप आभारी आहे. आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे, झाल्याच्या नंतर आपण मुख्य मंचावरती जाऊन सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती या. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ आयोजित तर पहिला उद्घाटनी सामना देखील आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय विश्ववर्ती फाटा अगेन्स्ट क्रियांश ब्राह्मणपाडा. क्रियांश ब्राह्मणपाडा संघानं येथील नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण केलेले
मान्यवरांना विनंती असेल सन्मानानं पण पुन्हा एकदा व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानमानाबाबत पुण्याच्या होते टाटा मोठे मध्ये घेतलेले रेफर केलेले छत्रपती केला होता आपण पाहूया मध्ये बातमी घेण्याचा प्रयत्न केला काय होता प्रयत्न केला होता ते आपण पाहू शकता झालं होतं यावेळी बोलत त्यानंतर मग जुडी अचूक ग्रोथ झाला होता याच तिसऱ्या पंचाचा मात्र निर्णय की फलंदाज मान असेल आणि जबरदस्त मात्र अप्रतिम या ठिकाणी शतकचा पकडा दिला डायरेक्ट निशाणा साधला गेला थँक्यू सो मच सुरक्षा आता मोठं या उपरती चेंडू होता अगदी उडवले या पलीकडे ऑपनरला बाउंड्रीच्या वरून दिस इज द सिक्सर शेकांना सुवर्ण संधी आहे सीमा रेषेच्या बाहेर जर का झेल पकडला तर 100 रनांचं पारितोषिक दिलं जाईल बॅक टू बॅक खेळ सफर वा काय जबरदस्त फलंदाज आदेश आणि स्वीट व्हॉइस आणि भाडेचे आहे आदरणीय संदीप पाटील आपल्यामध्ये देखील उपस्थित झालेले आहेत एकदम आपलं देखील सध्या स्वागत आहे आणि त्यांचं देखील विनंती असेल आपण कमेंट करण्याला ऐका नाही तर चालायचं जोडीला आत्मविश्वास मध्ये फाट आहे संघासाठी वन सेकंड तिसरं षटक साई ओ या पली सफल झाला होता ओ माय गॉड इथे काहीतरी घडलं जातं रिंग यांच्या रिप्लेमध्ये आपण डिलिव्हरी सरळ काढणे या पली मात्र अवघड रेंजमध्ये खेळलं जातंय चांगले सर्विस पाठवला गेला सिंगल रन मात्र मिळाले पाहिजे आपली बॅटरला आदेश भुरला जो विकेट आली होती दुसऱ्या चेंडूवर सिंगल रन तिसऱ्या चेंडूवर सिंगल रन पुणे का वाईट तर हा चेंडू पाठवला आता फुलकले हा चेंडू विरुद्ध अप्रतिम या ठिकाणी मात्र हा चेंडूच्या हाताने केली होती गोलंदाज साहिलने कारण पहिले चेंडू चांगली गोलंदाजी करते 4 ठिकाणी 3 धावा करत होते तिथे मात्र स्वीपचा पट्टा करायचा होता साहिलने जज केलं ओळखलं रीड केलं बॅटरला आणि त्यावर चेंडूची मग हाताने केली सगळं ब्युटिफुल बॉल फ्रॉम हे काम सगळ्या स्थितीला साहिल करते की जमेचे बाजू असेल 5 चेंडूमध्ये 4 धावा करतो मध्ये 8 राऊंड केले कारण इथे बघायला वरचा बरोबर मित्र म्हणेन टायमिंग अप्रतिम लाजवाब टायमिंग बघायला मिळेल आणि खरं आता अजय म्हणलं हा देखील एक पण याचे कारण 4थं क्रमांकाचं हे षटक आपल्या भागामध्ये पण एकदा सभी ओ माय गॉड इथे देखील पण एकदा हवाई सवार पण एकदा मध्ये बॉन्डच्या वरून चेंडू जातोय सीमा पार षटकार त्या बघायला खराब गोलंदाजी कपिलच्या माध्यमातून अजय ऑन 6 रन कधी परत यावेळी मात्र इम्पॉसिबल आणि ओ माय गॉड यावेळी तर झेल तर होते अप्रतिम या ठिकाणी झेल देखील बघायला थोड्याच क्षणासाठी असं वाटलं की हा चेंडू देखील जाईल